दाभाडेताई व्हिडिओ म्हणजे शॉर्ट विवेक भाऊ दाभाडे एवढे मोठे मोठे नाही व्हिडिओ. यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन. आणि ते आता जे निघले तर व्हिडिओ छोटे काकी या पण व्हिडिओ विहारामध्ये माझे अध्यक्ष माझे अध्यक्ष तर प्रत्यक्ष समोर आहेतच. प्रतिमेचे पूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालण्यात येत आहे. तथागत महात्मा गौतम बुद्धाचा तथागत महात्मा गौतम बुद्धाचा सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काम करून घेते. यंदा तुम्ही मिलिंद भाऊ तो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे बाप पेढे पण बाजूला राहिले. कबीर ऊपर देखो कबीर भाऊ ऊपर देखो. आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार त्यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे. हा एक मिनिट. हा इकडे बघा समोर भाऊ. भाऊ इकडे बघा समोर. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या उद्घाटन इथं आई माधवरावजी बोलडे आणि या ठिकाणी आता मला सर्वांचेच नाव माहीत आहे आणि ऊन वाढत चाललं म्हणून उपस्थित सर्व माता भगिनी आणि या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण बांधवांना आपण या भागामध्ये एक चांगलं सुसज्ज असं विहार असलं पाहिजे अशी आपण जेव्हा चर्चा करून या विहाराला महापालिकेमध्ये मंजुरी घेतली तेव्हापासून महापालिकेची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार जसा जसा बजेट आणता आला तसा तसा आपण बजेट आणून प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्याला काही ना काही काम करत राहिलो आणि आजचा जो भूमिपूजन सोहळा आहे यामध्ये आता या सगळे काम आपण घेतलेले आहे. आजचा जो भूमिपूजन सोहळा होत आहे 35 लाख रुपये खर्च या ठिकाणी होणार आहे. यामध्ये कंपाऊंड वॉल आहे, भिक्खू निवास आहे, महिला आणि पुरुषांसाठी वेगळे बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी आहे. येथे बसण्यासाठी बेंचेस बसवण्यात येणार आहे. या परिसरामध्ये इटालियन गट्टू आणि या प्रवेशद्वार या ठिकाणी अतिशय चांगला एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या किंवा
उद्योजकाच्या घराला जसा गेट असतो भव्य आणि सुंदर असा या ठिकाणी प्रवेश गेट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि ज्या गोष्टी आहेत इथं आवश्यक त्या सगळ्या या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि या सगळं करण्यासाठी आपण सर्वांनी अगदी भीमनगरपासून मी सुरुवातीला भीमनगरमध्ये निवडणूक लढलो आणि तिथल्या बऱ्याचशा माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत आमच्या लहानी मावची बऱ्याच सगळ्यांचेच नाव मला माहीत आहे. तर या सर्वांनी त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि मला निवडून दिलं होतं. त्यानंतर मी तिथं निवडून आल्यानंतर 4 बुद्ध विहार त्या ठिकाणी मी उभारली होती. एक विपश्यना बुद्ध विहार जे 2 मजल्याचं आहे ते आमच्या मोकळेताई तिथं आता सक्रिय आहे त्या बुद्ध विहारात. पावनपद बुद्ध विहार आहे, नवी कॉलनीचं शासन सम्राट आणि एक रमाई बुद्ध विहार असे 4 विहार मी त्या ठिकाणी बांधलेत. सिद्धार्थ उद्यानामध्ये जे बुद्धाची मूर्ती तुम्ही पाहता त्या मूर्तीसाठी मी या सभागृहातला एकमेव नगरसेवक असा होतो, त्याच्यासाठी मी संघर्ष केलेला आहे. त्या ठिकाणी जेव्हा मी संघर्ष करत होतो, मी भीमनगरमध्ये नगरसेवक होतो, त्यावेळेस सगळ्या महिला मी सभागृहात भांडत होतो आणि बाहेर निदर्शनं करायचे या महिला सर्व. तर त्या मूर्ती बसवण्यामागेही तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्या बुद्धाच्या मूर्तीजवळ एक कॉन्सिला लागलेली आहे त्याच्या उद्घाटनाची, त्या कॉन्सिलेवर माझा उल्लेख आहे मिलिंद दाभाडे यांचे विशेष प्रयत्न म्हणून. म्हणजे शासनालाही त्याची नोंद घ्यावी लागली होती. आपल्या विचाराचा एखादा साधा नगरसेवक जरी निवडून गेला तर आपल्या विचाराचे प्रतीक ते उभा करतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एक साधा नगरसेवक म्हणून मला तुम्ही निवडून दिल्यानंतर एक बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं की भारत बुद्धमय करेल, तर याच माध्यमातून आपण ते बाबासाहेबांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत तर या माध्यमातून आपण ते बाबासाहेबाचे बाबासाहेब स्वप्न पाहत नव्हते असे म्हणतात, परंतु बाबासाहेबाची जी संकल्पना होती ती संकल्पना या माध्यमातून कुठेतरी पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक खारीचा वाटा म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून मला आशीर्वाद आपण दिलेले आहेत. एवढंच नाही, महिला वाढ झाल्यानंतर मी केलेल्या कामाची पावती म्हणून माझ्या मिसेसलाही तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं आणि तिच्या काळातही ती तर नगरसेवक होतीच, परंतु मी नगरसेवक म्हणूनच 5 वर्ष काम केलं आणि माझ्या काळापेक्षा तिच्या काळात जास्तीचे कामं जास्तीचं बजेट या भागामध्ये आणून रस्ते असतील, उद्यान आहे, हे आपलं जिजाऊ नावाचं जे उद्यान आहे हे उद्यान आपण विकसित केलेलं आहे. तसं उद्यान आपल्या कुठल्याही दलित नगरसेवकाच्या वार्डामध्ये नाही. असं विहारही आपल्या अनेक दलित नगरसेवक होऊन गेले अगदी सुरुवातीपासूनचे, त्यांना कुणालाही असं विहार उभारता आलेलं नाही, परंतु मी हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलेलो आहे. या ठिकाणी पुढेही आपण सगळे एकत्र राहू. आपण आता राजकीय चळवळीमध्ये खूप मागं गेलेलो आहोत. आपला सत्यानाश झालेला आहे राजकीय चळवळीत, म्हणून आपण आता धम्म चळवळीच्या माध्यमातून समाज संघटित करून आपण आपले प्रश्न शासन दरबारी मांडू आणि एक शासनावर एक दबाव गट म्हणून आपण निर्माण करू. या परिसरातले जेवढे बुद्ध विहार आहेत पेठेनगरपर्यंत ते सगळे विहार आपण संलग्न करू, समन्वय ठेवू. या विहारात जर कार्यक्रम असेल तर सगळ्या विहाराचे लोक इथं आले पाहिजेत. त्या विहारात जर बाजूला कार्यक्रम आपणही तिथे गेलो पाहिजे, परंतु अलीकडं वातावरण असं झालं ते त्यांचं विहार आहे, जाने दो उधर नाही जाने का, जसं काही भारत पाकिस्तान झाले. तर हे चुकीचं आहे. बुद्ध विहार हे सगळे कुठलेही असो, म्हणजे ते भारतातच काय विदेशातलं जरी असेल तर ते आपल्यासाठी आदर्श विहार आहे. ते आपल्यासाठी आदर्श असलंच पाहिजे, कारण तिथे बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे. आणि बाबासाहेबांनी जर असं जर आपल्याला काही वाटून सांगितलं नाही की तुम्ही ज्या विहारात उभं केलं तिथं जा, बाजूला जाऊ नका, म्हणून हे चुकीचं जी संकल्पना या ठिकाणी मांडल्या जात आहे आणि प्रथा पडत आहे ती आपल्याला तोडायची आहे. एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. लवकरच तुम्हाला या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याला देखील बोलवण्यात येईल. महिन्यात 2 महिने 3 महिन्यात हे काम
पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. या प्रसंगी आपण भाऊच्या मदतीनं जे काही हे बांधकाम होतं चालू आहे, यापूर्वी आम्ही स्वतः या सम्यक क्रांती बौद्ध विहारामध्ये आम्ही स्वतःहून क्रॉम्प्टन सामायिक सामान कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही हे 6 पंखे बसवले होते. क्रॉम्प्टन कंपनीचे आहेत, अतिशय चांगल्या कंपनीचे हे पंखे आहेत. आणि परंतु भाऊनं पुन्हा आम्हाला हे नवीन सगळं करून दिल्यामुळे ते पंखे खाली त्याचा उपयोग व्हावा म्हणून सम्यक क्रांती बौद्ध विहाराकडून भाऊच्या मदतीनं आम्ही रामाबाई बौद्ध विहार यांना भीमनगर यांना आम्ही सप्रेम भेट म्हणून दान देत आहोत. आमचे जे प्रयत्न आहे की सगळे बुद्ध विहाराचा समन्वय असावा, त्याची सुरुवात आज होत आहे. सम्यक क्रांती बुद्ध विहाराच्या वतीने भीमनगर येथील रमाई बुद्ध विहारास 6 क्रॉम्प्टनचे दर्जेदार असलेल्या कंपनीचे सिलिंग फॅन भेट देण्यात येत आहे. आमच्या सम्यक क्रांती बुद्ध विहाराच्या महिला भगिनी सर्व आणि रमाई बुद्ध विहाराच्या महिला भगिनी या एकमेकींना पंखे देऊन त्या भेट देतील. ताई तुम्ही द्या ते आता तुमच्या जवळचं त्यांना द्या. हां असं मोकळेताई जनरल सगळे बुद्ध विहाराचे प्रतिनिधी बडेगावपासून तर भीमनगर दुसऱ्या दोघी जणी आहे. आता ते दुसऱ्या तुम्ही विपश्यना बुद्ध विहाराने कोणी ऑब्जेक्शन घेतली. आज आपल्याकडे आपण विकास टप्पा जो होता विहाराचा त्याचा 2ऱ्या टप्प्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे. तर आपल्या औरंगाबादमध्ये असा ऐतिहासिक विहार झालेला नाहीये. एक मिनिट. मिलिंद भाऊ आणि प्रेमलता बहिणी यांचा आम्ही जाहीर सगळ्यांच्या वतीनं आम्ही आभार मानतो की आपल्या कॉलनीमध्ये औरंगाबादमधल्या सारखा ऐतिहासिक विहार त्यांनी निर्माण केलं दोघांनी. आणि मिलिंद भाऊंनी कसं झगडा करून आणि संघर्ष करून निधी उपलब्ध केला आणि एवढं मोठं विहार निर्माण केलं. आणि या विहाराला आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ते विहार चांगल्या पद्धतीने आणि चांगले धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम करून आपण ते जिवंत ठेवावं हे सगळ्यांना हे करतो. आणि आपण सगळेजण कार्यक्रमाला आले म्हणून सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.